नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांबद्दल एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सर्व पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचा मिळेल का लाभ। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, 1955 मध्ये स्थापन झालेल्या भारत पेन्शनर समाजाने म्हणजे BPSने 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत। या निर्णयामुळे केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच नाही तर सर्व पेन्शनधारकांनाही दिलासा मिळालेला आहे। सर्व मंत्रालय, विभाग आणि स्वायत्त संस्थांमधील पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत आणण्याची खात्री करावी अशी विनंती संघटनेने सरकारला केलेली आहे। कोणताही पेन्शनधारक 8व्या वेतनपासून वंचित राहू नये। मित्रांनो, BPSने म्हणजे भारत पेन्शनर समाजाने त्यांच्या पत्रात लिहिले आहे की पेन्शनधारक त्यांच्या सेवा कालावधीत देशाच्या विकासात त्यांचे अमूल्य योगदान देतात। निवृत्तीनंतरही पेन्शनधारक त्यांच्या अनुभवाने आणि ज्ञानाने समाजाला फायदा देतात। अशा परिस्थितीत पेन्शनधारकांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही याची खात्री करणे सरकारचे कर्तव्य बनते। PSचा असा विश्वास आहे की सर्व पेन्शनधारक ते कोणत्याही मंत्रालयाचे किंवा खात्याचे असले तरी समान आदर आणि फायदे मिळण्यास पात्र आहेत। भारत पेन्शनर समाजाने केले आवाहन। मित्रांनो, भारत पेन्शनर सोसायटी म्हणजे BPSने सरकारला 8व्या वेतन आयोगाच्या अटीमध्ये खालील पेन्शनधारकांचे समावेश करण्याचे आवाहन केलेले आहे। केंद्र सरकारचे पेन्शनधारक, BSNL, MTNL, ESIC, EPS सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारी, स्वायत्त आणि वैधानिक संस्थांचे निवृत्ती वेतनधारक। यामुळे कोणताही पेन्शनधारक या प्रक्रियेतून वंचित राहणार नाही याची खात्री होईल। मित्रांनो, पंतप्रधानांच्या सबका साथ सबका विकास या भावनेचे कौतुक करताना BPS म्हणाले की या निर्णयामुळे सामाजिक न्याय आणि समानतेची भावना आणखी बळकट होईल। BPSची मोठी मागणी। मित्रांनो, सर्व पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाच्या कक्षेत समाविष्ट करण्यासाठी संबंधित मंत्रालय आणि विभागांना निर्देश देण्याची विनंती BPSने पंतप्रधानांना केली आहे। या अपीलच्या प्रती अर्थमंत्री, नोडल मंत्रालय आणि केंद्रीय प्रशासकीय मंत्रालयांना पाठवता येतील। मित्रांनो, भारत पेन्शनर समाजाला पंतप्रधानांच्या नेतृत्व क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचे सरकार पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी सकारात्मक पावले उचलेल अशी आशा आहे। मोदी है तो मुमकिन है या विश्वासाने सर्व पेन्शनधारकांना न्याय मिळेल अशी आशा BPSला आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।